गंगेकर परिवाराकडून आमदार अभिजित पाटील, आमदार राजाभाऊ खरे, अनिल सावंत यांचा यथोचित सन्मान संपन्न नागरी सत्काराच्या माध्यमातून गंगेकर परिवारांनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंगण। माढा व मोहोळ मतदारसंघातील नूतन आमदार अभिजित आबा पाटील आणि आमदार राजूभाऊ खरे तसेच भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांचा यथोचित सन्मान काल अनिल नगर भगवती मंदिर पंढरपूर इथं माजी नगरसेवक प्रतापजी गंगेकर तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागेशजी गंगेकर यांच्या शुभ हस्ते आणि माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक अक्षय गंगेकर, सूरज गंगेकर, युवक नेते अभिषेक गंगेकर, युवक नेते विवेक गंगेकर यांनी केले होते। यावेळी शिवसेना नेते संभाजी राजे शिंदे, राष्ट्रवादी नेते सुधीर आबा भोसले, माजी नगरसेवक शंकर पवार, माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद, माजी नगरसेवक उमेश पवार, शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी, संदीप शिंदे, पिंटू पवार यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। गंगेकर परिवार हे पंढरपूर शहरातील राजकारणातील एक मातब्बर घराणं म्हणून ओळखलं जातं। सर्वसामान्य जनतेबरोबरच अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी त्यांची कनेक्टिव्हिटी असल्यानं जवळपास 30 ते 35 वर्षापासून त्यांच्या घराण्यात नगरसेवक पद कायम आहे। तसेच काल नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की प्रभागातील विकास काम करताना खूप अडचणी आल्या, तसेच हा कार्यक्रम यशस्वी न होण्यासाठी अनेकांनी अडचणी आणल्या। काही प्रस्थापित लोक विकासाला विरोध करून खोटे गुन्हे दाखल करतात, त्यामुळे राजकारण करायचं का नाही असा प्रश्न पडलाय। त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन सक्षम पर्याय द्या असं आवाहन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केले। यावेळी आमदार राजाभाऊ खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी गंगेकर परिवाराच्या सामाजिक आणि विकास कामाचं कौतुक करत भर सभेत अक्षय गंगेकर यांना पाठीशी ठाम उभे राहण्याचा शब्द दिला असून मालकशाहीला सुट्टी नाही असा एल्गार केलाय। यावेळी प्रभागातील महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या ठिकाणी आम्हाला आले जेणेकरून पंढरपूरचं काम करता नगरपालिकेत काम करत असताना तुम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून पंढरपूर नगरपालिकेत काम केलेलं आहे आणि ते आम्हाला मार्गदर्शक आदरणीय नागेशजी काका भोसले यांनी त्यावेळेस केलं। पण त्या अनुषंगाने आज 5 वर्ष मला नगरसेवक काम करण्याची संधी या ठिकाणी माध्यमातून तुमच्या मिळाली आणि ह्या गोष्टीला हे करून मी एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं ठरवलं। पण सत्कार समारंभ घेत असताना बऱ्याच वेळा असं सुचवलं की बाबा कार्यक्रम होईल किंवा न होईल आपल्या हातनं किंवा एवढे लोक आपल्याला या ठिकाणी जमा करता येतील का नाही असं मनात बरेच वेळेस त्या ठिकाणी होत होतं। पण काय झालं, कार्यक्रम करताना बऱ्याच लोकांनी अडचण आणण्याचा प्रयत्न केला, कार्यक्रम होईल न होईल अशी काय तर लोकांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि मला एवढं विनंती करायची आमदार साहेब की पंढरपूर शहरामध्ये जर एखादा तरुण किंवा एखादा नगरसेवकाची इच्छा असेल किंवा एखाद्याला समाजसेवा जर इच्छा असेल तर त्याला पंढरपूरमध्ये काय प्रस्तुत काय लोक आहेत जेणेकरून ते त्या माणसाला पुढे येऊन देत नाहीत। खोटे गुन्हे दाखल करणे, खोटे त्याच्यावर आरोप करणे, काय अशा पद्धतीनं राजकारण पंढरपूर चालते। आणि माझी एवढीच विनंती आहे की आमचा हा भाग कसा आहे, झोपडपट्टीचा भाग आहे पहिल्यापासून, जेणेकरून आमच्या वडिलांनी आईंचा पूर्वी नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते। पण त्यावेळेस काय होत होतं, त्यावेळेस कामं काय असे एवढे नगरपालिकेत होत नव्हते आपलं। पण ह्या 5-10 वर्षामध्ये बरेच कामं या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सुरू झालेले आहेत। मग आम्ही काम करत असताना 5 वर्ष काम करत असताना मला लय अडचण आली ह्या लोकांनी। पंढरपूर काका होते, आम्ही भेटायचो पण काका माझे पण हात बांधलेले, आम्हाला त्या ठिकाणी काम करता येत नाही। मग बऱ्याच ठिकाणी काम करत असताना तर पाणी पाईपलाईन असेल, रस्त्याची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, मला खरंच आमदार साहेब मला इतका अडचणी आणण्याचा प्रयत्न केला या लोकांनी, तरी मी काही मला घाबरलेलं नाही। मी वैयक्तिक त्या ठिकाणी कामं करत राहिलो दादांनी, मला जर खोट्या तर नाही केलं दादा माझं ह्या लोकांनी, मला जेणेकरून निवडून लढत आलं नाही पाहिजे, मला कुठं अडचणीत आणण्यासाठी काम केलं। पण मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी काम करत असताना केव्हाही कोणाला मी घाबरवणं काय नाही। शेवट आपलं जनतेने निवडून दिलेलं आहे, आपलं काम करायचं आहे, त्या हिशोबाने मी नगरपालिकेत काम करत राहिलो
आणि इथूनही पुढे अशी माझी काय इच्छा आहे का, आपण एक सक्षम पर्याय ह्या नगरपालिकेला द्यावा. गेले 30 वर्ष 35 वर्ष या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी बऱ्याच अडचणी ह्या लोकांना, पंढरपूरच्या लोकांना आहेत. जर रस्ते प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, बरेच आपले बाबा कुठे एमआयडीसीचं पण काय आपल्या कुठेही नाही. इथलं पंढरपूरचा तरुण पुणे मुंबईला गेल्याशिवाय त्याला काम मिळत नाही, अशी परिस्थिती त्यांचं पंढरपूरची आहे. पण जेणेकरून आमचं काय मत आहे की एखादा तरुण किंवा एखादा माणूस जर राजकारणात जर असला तर त्याला जर अशा पद्धतीने जर खच्चीकरण करत असले तर ह्या राजकारणात मग यायला काही मजा नाही. लोक शिकून, आता काय लोकांचं शिकून, काय लोक इंजिनियर होते, काय लोक डॉक्टर होते, पण एखादा माणूस शिकून जर त्याच्यावर खोटे केस होत असले तर या ठिकाणी मग राजकारणात माझं कोणी येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आमचं काय मत आहे की इथून पुढे कुठलेही पंढरपूर नगरपालिकेची निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, की तुम्ही अनिल दादा असतील, त्याच्यात तुम्ही असाल, अभिजित आबा असतील, तुम्ही सर्वजण मिळून ही पुढच्या निवडणुका नेतृत्वाखाली, तुम्ही आमच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून लढवू. अशी तुम्हाला एक माझी विनंती आहे तुम्हाला. ह्या अनुसाराने तुम्ही जेणेकरून पंढरपूर नगरपालिकेवर पंढरपूर शहरात जे अन्याय अत्याचार होतोय त्याला तुम्ही पुढे थांबवलं पाहिजे. गोरगरीब लोकांच्या मागे तुम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी उभारलं पाहिजे. हीच माझी अशी मनापासून विनंती आहे तुम्हाला. आणि जेणेकरून पंढरपुरातला युवक असेल, गोरगरीब नागरिक असतील, त्यांची कामं झाली पाहिजे. 5 वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचं निधी माझ्या प्रभागाला मिळत नव्हता, मला अडचणी त्या ठिकाणी येत होत्या. मी स्वतः 5 वर्ष बांधकाम समितीचे सभापती होतो, मला अजिबात काम करून देत नव्हतं. म्हणजे मला अडचणी येत होती, मी तुम्हाला सांगितलं. तरी सुद्धा मी आमदार साहेब 5-7 कोटीची रस्त्याची कामं केली, ड्रेनेजची कामं असतील, मंदिराचं सुशोभीकरणाची कामं असतील, बरेच लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी काम करत असताना पंढरपूर शहरातल्या युवकांना मला एवढं सांगायचं की खोटे केसेस किंवा खोटे आरोप होत असतील तर सरळ तुम्ही राजकारण येऊ नका, कामधंद्याला लावा, असं माझं म्हणणं. तुम्ही इथून पुढे आमच्या प्रभागासाठी किंवा पंढरपूरच्या जनतेसाठी सदैव आनंददादा असतील, आमदार खरे साहेब असतील आणि अभिजित आबा असतील आणि आमचे माननीय नागेशना भोसले या सर्वांनी मिळून येथे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक की तुम्ही सर्व ताकदीनं, आम्ही तुमच्या मागे ताकदीनं तुम्ही लढवा. आम्ही काय रात्र दिवस करू तुमच्या नेतृत्वाखाली एक सक्षम पंढरपूरला एक चांगला पर्याय तुम्ही या ठिकाणी द्या. आपले टक्केवारी खाण्यात या लोकांचं बंद करा. आतापर्यंत 5 वर्ष काम करत साहेब 1 रुपया कोणाकडे घेतला नाही. कोणा ते केल्यानंतर म्हणलं स्वतः चांगल्या क्वालिटीचं काम करत असला तर मी काम करण्याचं काम करू नका, असे मी लोकांना सांगितलेलं. मंदिराचं काम असेल, तुमच्या हनुमान मंदिराचं काम असेल, परत वृक्षारोपण एक कार्यक्रम असतील, बरेच या ठिकाणी मी कार्यक्रम केले आमदार साहेब. पण तुम्ही गोरगरीब लोकांना या ठिकाणी ताकद द्या, जेणेकरून युवा पिढी ही राजकारणात सक्रिय झाली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या देशाला चांगले युवा नेतृत्व या ठिकाणी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभेत असतील किंवा युवकांना आपल्याला चांगल्या ठिकाणी संधी या ठिकाणी काम करण्यात यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.